श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, फ्रान्सच्या ऐतिहासिक बॅस्टिल सोहळ्यानंतर विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिराती देशाला धावती भेट दिली. भारताचा आखातामधला चांगला मित्र देश असलेल्या UAE बरोबर व्यापार विषयक करार केले. प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याचं महत्त्व आज आपण वृत्तविशेष मध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, गेल्या काही वर्षात आखाती देशांना पर्यटक म्हणून भेट देणाऱ्या भारतीयांची संख्या प्रचंड वाढली आहे. तसंच तिथे नोकरीसाठी जाणारे भारतीयही भरपूर आहेत. आता UAE सारखे देश व्यापारासाठी तेलाबरोबरच इतर क्षेत्रांचाही गांभीर्यानं विचार करायला लागले आहेत. त्यामुळे त्यांना यासाठी भारत महत्वाचा आणि विश्वासू साथीदार वाटतो. दोन्ही देशात व्यापार संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा उभय देशांना असल्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या धावत्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं. प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक संदेश सामंत. 14 जुलै रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे पॅरिसमध्ये होते आणि तिथे बॅस्टिल दिनाचा कार्यक्रम आटपून नंतर त्यांनी UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिराती या देशाकडे प्रयाण केलं आणि त्यांचा हा दौरा हा फार महत्वाचा ठरला. या दौऱ्याचं महत्व असं की भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांचे संबंध तसे तर फार पूर्वापार आहेत, पण या प्रदेशाचं महत्व आणि या देशाचं विशेषतः असलेलं महत्व हे आपण समजून घेतलं पाहिजे. 34 वर्षांनंतर पहिल्यांदा कोणता तरी भारताचा पंतप्रधान 2015 साली हा संयुक्त अरब अमिरातीत गेला आणि तेव्हापासून म्हणजेच गेल्या 9 वर्षात भारतीय पंतप्रधानांनी या देशाचे साधारणपणे 5 दौरे केलेले आपल्याला दिसतात. याचाच अर्थ असा की गेल्या काही वर्षात किंवा गेल्या दशकात या देशाचं आणि या प्रदेशाचं भारतीय परराष्ट्र धोरणात असलेलं महत्व हे किती वाढतं आहे हे आपल्याला याच्यावरनं दिसतं. यानंतर एक महत्वाची बाब अशी की गेल्या वर्षी भारत आणि UAE या दोन देशांनी एक करार केला होता आणि या करारानंतर भारत आणि UAE यांच्यात जो व्यापार आहे तो वाढण्याच्या दृष्टीने हा करार फार महत्वाचा होता. सध्या भारत आणि UAE यांच्यातला व्यापार हा 85 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका आहे आणि येत्या कालखंडात हाच व्यापार साधारणपणे 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स इथपर्यंत वाढवत नेण्याची या दोन्ही देशांची मनीषा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की व्यापाराची आता जी काही बिल्स असतात ही बिल्स आता हे दोन्ही देश हळूहळू स्वतःच्या स्थानिक चलनांमध्ये पूर्ण करणार आहेत अशी या देशांनी एक प्रकारचा करार केलेला आहे. आता याचं महत्व असं आहे की संपूर्ण जगच डी-डॉलरायझेशन म्हणजेच डॉलर्स अमेरिकन डॉलर्सचा वापर हा व्यापारातनं कमी करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकतंय. त्याचाच एक भाग म्हणून आता या दोन्ही देशांनी करार केलेला आहे. त्याचप्रमाणे भारताची UPI सिस्टीम असेल आणि UAEची लोकल सिस्टीम असेल यांचं कुठेतरी इंटिग्रेशन करून म्हणजेच यांच्यात सुद्धा कुठेतरी समझोता करून आता भारतीय चलन किंवा भारतीय प्रणाली ही UAE मध्ये सुद्धा वापरता येईल या दृष्टीने पावलं टाकण्यात येत आहेत. या पलीकडे जाऊन एक महत्वाचा भाग असा की भारत हे आपल्या शिक्षणाचं कुठेतरी एक आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा प्रयत्न करतो. आता आपण जर पाहिलं तर आपल्याकडे बरेच परदेशी विद्यापीठ असतात किंवा परदेशी विद्यापीठांना आपल्याकडे खूप एक प्रकारची मागणी असते, परंतु भारतीय शिक्षण व्यवस्था किंवा भारतात असलेल्या अत्यंत उच्च दर्जाच्या IIT किंवा IIM सारख्या ज्या शिक्षण संस्था आहेत अशा शिक्षण संस्थांना आता परदेशी कुठेतरी कॅम्पस उघडून द्यायचे किंवा त्यांना कुठेतरी परदेशी संधी द्यायची आणि परदेशात असलेल्या या कॅम्पसमधून भारतीय शिक्षण प्रणालीचा प्रसार करावा असा एक मानस सरकारचा आहे. त्याच अंतर्गत आता अबुधाबीमध्ये IIT दिल्लीचा एक कॅम्पस उघडण्यात येणार आहे आणि त्यातनं या प्रदेशात IITच्या दर्जाचं म्हणजेच अत्यंत उच्च दर्जाचं शिक्षण तिथे लोकांना घेता येणार आहे. आता भारताची सॉफ्ट पॉवर या अशा इनिशिएटिव्हचा किंवा हे जे असे काही उपक्रम भारतीय सरकारतर्फे केले जात आहेत याचा एक फार महत्वाचा वाटा असतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की भारतीय अर्थव्यवस्थेची किंवा देशाच्या कोणत्याही अर्थव्यवस्थेची जेव्हा आपण गरज म्हणतो त्यात ऊर्जेची गरज ही अत्यंत महत्वाची असते आणि आपल्याला माहितच आहे की भारत 80% जास्त ऊर्जा म्हणजेच खनिज तेल हे आयात करतो. आता खनिज तेल जेव्हा आयात करायचं असतं तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पश्चिम आशियातले देश. या पश्चिम आशियातल्या देशांवर आपली खूप मजार आहे, आपल्याला खूप यांच्यावर निर्भर राहावं लागतं आणि म्हणूनच या देशांशी जेव्हा संबंध चांगले असतात
तेव्हा तिथनं कुठेतरी आपल्याला आपली ऊर्जा सुरक्षा राखता येते. म्हणून अशा वेळेला आपल्याला पश्चिम आशियातले देश फार महत्वाचे असतात. आणि त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम आशियातलं प्रवेशद्वार किंवा महाद्वार जर आपल्याला म्हणायचं झालं तर UAE हा देश आपल्याला महाद्वार असं संबोधता येईल. याच देशात आपल्याकडे सगळ्यात जास्त किंवा आपल्या देशाचे 35 लाख नागरिक हे कामगार म्हणून या देशात राहतात. काही कामगार हे चतुर्थ श्रेणी कामगार आहेत, काही अत्यंत उच्च पदांवर काम करणारे व्यक्ती आहेत. पण एकूण सगळ्यांचा आकडा हा 35 लाख आहे. यातनं आपल्या देशाला सुद्धा बऱ्याच प्रमाणात परदेशी चलन मिळतं आणि म्हणूनच यासारख्या देशांसोबत आपले संबंध हे अत्यंत सुरक्षित असणं किंवा हे संबंध एक प्रकारचे संयत असणं हे भारतीय सरकारची आणि एकंदरच भारताच्या वाढत्या मनीषांची फार मोठी गरज आहे. म्हणून आपल्याला दिसतंय की गेल्या दशकभरात आपल्या पंतप्रधानांतर्फे किंवा आपल्या परराष्ट्र खात्यातर्फे या देशांमध्ये आपलं कुठेतरी प्रस्थ वाढावं किंवा भारतीय सरकारचे कुठेतरी या देशांमध्ये संबंध चांगले प्रस्थापित व्हावेत यासाठी बरेच प्रयत्न सुरू असलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच नरेंद्र मोदींचा हा दौरा सुद्धा आपल्याला महत्वाचा दिसतो. नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी UAEचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा विमानतळावर आले होते किंवा दुबई मधल्या बुर्ज अल अरब किंवा बुर्ज खलिफा यासारख्या इमारतींमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात लाइटिंग केलेलं दिसलं. त्यामुळे या देशांना सुद्धा गरज असलेली भारतीय लोकसंख्या किंवा भारतातनं येणारी गुंतवणूक, भारतीय पर्यटक, भारतीय कामगार यांची असलेली गरज आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये वाढत असलेले संबंध यांचा कुठेतरी दोन्ही देशांवर परिणाम होतोय आणि म्हणूनच या दोन्ही देशांमध्ये असलेल्या संबंधांवर एक सकारात्मक परिणाम होताना आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच भारतीय पंतप्रधानांच्या या वाढत्या भेटींचं महत्व आपल्याला विशद करतात. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल UAEचे राष्ट्रपती आणि शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल न्याहान यांची भेट घेऊन व्यापार आणि गुंतवणूक, UPI पेमेंट, नवीकरणीय ऊर्जा, हवामान बदल आणि उच्च शिक्षणामध्ये सहकार्य अशा विविध विषयांवर परस्परांमध्ये सहकार्य करण्याविषयी चर्चा केली. तसंच दिल्ली IITचं एक संकुल UAE सुरू करण्याचाही करार केला. दोन्ही देशातील आणखी एका महत्वपूर्ण करारामुळे उभय देशांमध्ये व्यापार आता भारतीय चलन रुपया आणि UAEचं चलन दिहम यांच्यामध्ये होईल. याचे दूरगामी सकारात्मक परिणाम होतील. एकूणच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या UAE दौऱ्याचं राजकीय महत्व यावर अधिक भाष्य करीत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2 दिवसाचा फ्रान्सचा दौरा आटोपून त्यांनी UAEचा 1 दिवसांचा दौरा पूर्ण केला. फ्रान्स आणि UAE या दोन्ही देशांचे दौरे हे सामरिक दृष्टिकोनातून, व्यापारी दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण ठरले. फ्रान्सचा त्यांचा जो दौरा होता 2 दिवसाचा हा प्रामुख्याने सामरिक दृष्टिकोनातून महत्वाचा होता. ज्या दौऱ्यामध्ये संरक्षण साधन सामुग्री खरेदीच्या दृष्टिकोनातून 2 महत्वपूर्ण करारांवरती स्वाक्षऱ्या झाल्या. त्यांचा UAEचा जो दौरा होता हा जरी धावता दौरा असला तरी या दौऱ्यादरम्यान काही महत्वपूर्ण आर्थिक आणि व्यापारी स्वरूपाचे निर्णय घेतले गेले आणि जे भविष्यामध्ये भारताच्या एकूणच जी भारताची लुक वेस्ट पॉलिसी आहे, म्हणजे भारताचं जे आखाती प्रदेशाविषयी किंवा पश्चिम आशियाविषयीचं धोरण आहे त्यामध्ये क्रांतिकारी बदल घडून आणणारी ही महत्वाचे करार हे UAE दौऱ्याच्या दरम्यान पार पडले. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी UAE बरोबर 2 महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक करारांवरती स्वाक्षरी केली. त्यातला जो पहिला करार होता तो प्रामुख्याने भविष्यामध्ये आता भारत आणि UAE यांच्यामधला जो व्यापार आहे हा व्यापार प्रामुख्याने आता रुपयामध्ये आणि दिराममध्ये केला जाईल. म्हणजे हा व्यापार यापूर्वी डॉलरमध्ये व्हायचा, जो आता UAEची जी करन्सी आहे त्या करन्सीमध्ये आणि भारताची जी करन्सी आहे रुपया यामध्ये हा व्यापार आता केला जाणार आहे. आणि याला अनेक दृष्टिकोनातून महत्व आहे. अलीकडच्या काळामध्ये भारत हा रुपयामधनं व्यापार करण्यावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं एक अधिकृत धोरण आहे. त्या दृष्टिकोनातून भारत रुपयामध्ये व्यापार करण्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण रशियाकडनं जवळपास $5 अब्ज तेल हे गेल्या 1 ते 1.5 वर्षांमध्ये म्हणजे रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर खरेदी केलं. त्यातलं पार्शियल पेमेंट भारत रशियाला रुपयामध्ये करणार असल्याचं अलीकडच्या काळात स्पष्ट झालेलं आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी भारताने इराण बरोबर अशा स्वरूपाचा एक करार केलेला होता ज्याच्या माध्यमातून इराणकडून आपण जे तेल आयात करायचो त्याचं जे पार्शियल पेमेंट आहे हे रुपयामध्ये केलं जायचं. आणि आता इराण नंतर पश्चिम आशियामधला UAE हा दुसरा महत्वाचा इस्लामिक देश ठरलेला आहे ज्याच्याबरोबर भारताने अशा प्रकारचा करार केलेला आहे. भारत आणि UAE यांच्यामधला व्यापार हा साधारणतः $85 अब्ज इतका प्रचंड मोठा आहे आणि तो पुढच्या
काही वर्षांमध्ये $150 पर्यंत जाणार आहे. पश्चिम आशियामध्ये युएई हा एकमेव असा देश आहे ज्याबरोबर भारताचा एवढा प्रचंड मोठा व्यापार आहे. आणि आता ज्या वेळेला भारत हा व्यापार रुपयामध्ये करणार आहे, स्वाभाविकपणे त्यामुळे भारताची जी निर्यात आहे ती निर्यात वाढायला मदत मिळेल. उदाहरण द्यायचं झालं तर युएई भारताला कडनं ज्या गोष्टी आयात करणार आहे त्या आता गोष्टी ह्या आयात वाढेल. आणि याचं कारण असं आहे की ज्या वेळेला रुपयामधनं करार किंवा व्यापार व्हायला लागेल त्यावेळेला रुपयाच्या बदल्यामध्ये भारतीय वस्तू या युएई कडनं मोठ्या प्रमाणावरती खरेदी केल्या जातात आणि त्यामुळे भारताच्या निर्यातीला देखील एक प्रकारची चालना या माध्यमातून मिळणार आहे. या दृष्टिकोनातून एकूणच आता जगामध्ये जी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आणि व्यापारामध्ये डॉलरची मक्तेदारी होती ती मक्तेदारी कमी होण्याचा एक स्पष्ट प्रवाह हा दिसून येतो आहे. चीन देखील आपल्या लोकल करन्सीमध्ये व्यापार करायला लागलेला आहे. चीन आणि सौदी अरेबियाने तेल खरेदीचा जो व्यवहार आहे त्यांच्यामधला तो चीनची जी करन्सी आहे त्यामधनं करायचा ठरवला आहे. रशियाने देखील असं अधिकृत धोरण घेतलेलं आहे. अनेक देश आता आपल्या स्थानिक चलनामध्ये व्यापार करण्यासाठी प्रयत्न करतायत आणि भारत त्याला अपवाद नाहीये. यामुळे डॉलरची मक्तेदारी ही कमी होईल आणि भारताच्या रुपयाचं जे व्हॅल्यू आहे, मूल्य आहे ते वाढण्यासाठी आणि भारताची निर्यात वाढण्यासाठी याचा महत्वपूर्ण फायदा हा भारताला होणार आहे. यानंतर दोन्ही देशांदरम्यान जो दुसरा करार झाला तो प्रामुख्याने वातावरणातले बदल आणि पर्यावरण रक्षण या संदर्भामध्ये होता. दोन्ही देशांनी मिळून साधारणतः 100 अब्ज रुपये यासाठी कॉन्ट्रीब्यूट करण्याचा किंवा योगदान देण्याचा ठरवलेला आहे. पुढच्या वर्षी युनायटेड नेशनची जी क्लायमेट चेंज कॉन्फरन्स आहे ती युएई मध्ये होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून अशा स्वरूपाचा करार हा प्रामुख्याने झालेला आहे. युएई हा एक अत्यंत महत्वपूर्ण इस्लामिक देश आहे पश्चिम आशियामधला आणि भारताचे युएई बरोबरचे संबंध हे ऐतिहासिक काळापासून असले तरी अलीकडच्या काळामध्ये जेव्हापासून शेख जायद तिथं आलेले आहेत तेव्हापासून या संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणावरती सुधारणा व्हायला लागलेली आहे. भारताचे पश्चिम आशियामध्ये साधारणतः 42 लाख भारतीय आहेत जे तिथं वास्तव्याला आहेत आणि यापैकी बहुसंख्य भारतीय हे युएई मध्ये राहतात. किंबहुना युएई हा एकमेव देश असा आहे की ज्याच्यात सर्वाधिक भारतीय हे वास्तव्याला असतात आणि त्यांच्याकडनं भारताला पाठवलं जाणारं परकीय चलन ज्याला फॉरेन रेमिटन्सेस हे भारताच्या एकूणच अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असतं. त्यामुळे भारत आणि युएईचं महत्व भारतासाठी त्या दृष्टिकोनातून देखील अतिशय महत्वाचं आहे. दुसरं आता जे इस्लामिक देश आहेत ते आता प्रामुख्याने तेलाच्या पलीकडे जाऊन जगाकडे त्यांनी पाहायला सुरुवात केलेली आहे. कारण तेलाचं अस्तित्व हे आता फार काळ नाहीये. त्याच्यानंतर ह्या इस्लामिक देशांचं भविष्य कसं असेल या दृष्टिकोनातून जे तिथले राजकीय नेतृत्व विचार करते त्यापैकी किंग जायद जे आहेत हे अत्यंत महत्वपूर्ण नेतृत्व आहे आणि त्यांनी एकूणच संपूर्ण आशिया खंडाच्या विकासाचा एक प्लॅन बनवलेला आहे ज्यामध्ये भारताची भूमिकाही महत्वपूर्ण आहे. आणि युएईने आता भारतामध्ये देखील गुंतवणुकी ह्या करायला सुरुवात केलेल्या आहे. प्रामुख्याने या गुंतवणुकी तेलाशिवाय इतर सेक्टर्समध्ये ह्या महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये युएई आणि भारत यांच्यामधलं एकूणच व्यापार यांच्यामध्ये संबंध हे घनिष्ठ होण्याची शक्यता ही फार जास्त आहे. दुसरं असं आहे की यामुळे एकूणच इस्लामिक देशांमुळे भारताच्या बाबतीमध्ये सकारात्मक मत तयार होण्यामध्ये देखील अशा भेटींचं फार महत्वाचं योगदान आहे. त्यामुळे जसा फ्रान्सचा दौरा हा संरक्षण दृष्टिकोनातून भारतासाठी महत्वाचा होता तसं युएईचा दौरा हा आर्थिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून भारतासाठी महत्वाचा होता. त्यामुळे दोन्ही दौऱ्यांच्या माध्यमातून काही महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय झालेले आहेत आणि जे भारत आणि फ्रान्स आणि भारत आणि युएई या दोन्ही देशांच्या भविष्यातील संबंधांवरती सकारात्मक परिणाम करणारे आहेत. श्रोते हो, अक्षय ऊर्जा, हरित हायड्रोजन वापर आणि साठवण तंत्रज्ञान, ऊर्जा कार्यक्षमता आणि इतर कमी कार्बन उत्सर्जनाच्या उपाययोजनांमधील गुंतवणुकीत शाश्वत आर्थिक विकासाला गती देण्याची गरज आहे. यामध्येच रोजगार निर्मितीला चालना देण्याची क्षमता आहे असं दोन्ही नेत्यांनी यावेळी नमूद केलं. उभय देशात दृढ होत असलेले संबंध भविष्यात अधिक फायदेशीर ठरणार आहेत हे नक्की. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन दर्शना जोगदनकर.